हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो असा आहे की कमी पगार आणि जास्त खर्च होतो, तर त्याच्यामुळे बचत कशी करायची, पैशाची बचत कशी करायची, अनावश्यक खर्च कसा टाळायचा किंवा पैशाची बचतीचं जो तुम्ही योग्य नियोजन जर केलं, तुम्ही जर शिस्त पाळली तर तुम्ही कमी पगारातही चांगली बचत जी आहे तर ती तुम्ही करू शकता। कारण हे जे रोजच्या आयुष्यामध्ये जेवढं गरजेचं आहे, घरामध्ये नियोजन करणं किंवा लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीचं जे नियोजन करणं एकदम गरजेचं आहे, तसंच पैशाचंही नियोजन करणं सगळ्यामध्ये जास्त गरजेचं आहे। कारण वेळ जर आली ना, तर आपल्याला जेव्हा वेळ येते ना खर्चाची, तेव्हा आपल्याला कळतं की काय आहे आणि काय नाही आहे। त्याच्यामुळे जेव्हा वेळ येईल तेव्हा पैशाची किंमत कळते, जसं माणसाची कळते तसंच आहे। त्याच्यासाठी जो पण तुमचा पगार आहे तर त्याच्यामध्ये किती खर्च करायचा, किती बचत करायचं, तर हे मी तुमच्यासोबत शेअर करते। अशा 7 टिप्स आहे ज्या मी माझ्या लाईफमध्ये यूज करते, त्याच मी तुमच्यासोबत जे आहे ना तर ते शेअर करते। तर नंबर 1 वरती जे आहे तर ते आहे बजेट तयार करायचं पहिलं। म्हणजे दर महिन्याच्या सुरुवातीपासून दर महिन्याच्या 1 तारखेपासून जे 30 तारखेपर्यंत आहे ना, तर ते पहिलं लिहून घ्यायचं की आपला पगार किती आहे आणि आपला खर्चाचा हिशोब कसा होईल, किती होईल, म्हणजे आपल्याला काय काय वस्तू आवश्यक आहे तेवढ्या याचा जो आहे ना, तर तो महिन्याच्या स्टार्टिंगपासून ते महिन्याच्या लास्टपर्यंत लिहून ठेवायचं की आपण कुठले पैसे किती याच्यावरती खर्चले। बरं, इतर कुठल्याही गोष्टी नाही, फक्त ज्या आपल्याला गरजेच्या आहे ना तर त्याच सांगते मी। अन्न, वस्त्र, निवारा। आता अन्न म्हणजे रोजचं जेवणामध्ये लागणारं जे सामान आहे तर ते आपल्याला कितीचं लागतं। वस्त्र म्हणजे कपडे जे रोजचे आहे, जे प्रत्येक महिन्याला घ्यायलाच पाहिजे असं काही नाही आहे, तर ते। आणि निवारा म्हणजे तुम्ही जर स्वतःची रूम असेल तर त्याचा EMI असेल, किंवा भाड्याने राहत असेल तर रेंटवर राहत असेल तर त्याचा रेंट आहे। तर असं जे आहे ना, तर ते सगळं महिन्याचा जो खर्च असतो तर एका महिन्यामध्ये आपण तो लिहून ठेवायचा, किती खर्च कुठे लागतो आणि किती पेमेंट आपल्याला आहे। मग त्याच्यामध्ये जे आहे ना तर ते आपलं नियोजन व्यवस्थित होऊन जातं, पैसे कमी पडत नाही, उलट जास्त राहतात। हा माझा अनुभव आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। दुसरी गोष्ट अशी, अनावश्यक खर्च टाळण्यासाठी बजेटवर ठाम राहा। जेवढं तुमचं बजेट आहे ना तर तेवढंच, म्हणजे जेवढं तुमचं बजेट आहे की आता तुम्हाला महिन्याच्या घरखर्चासाठी 10,000 रुपये लागतात, तर 10,000 रुपये तुम्ही ठेवायचे आहे। बाकीचे जे आहे तर ते इन्व्हेस्ट करायचे आहे, तर ते कुठे, कसे, किती, तर ते मी तुम्हाला पुढे सांगते। पण जेव्हा आपण अनावश्यक खर्च आपण काय करतो की एखाद्या ठिकाणी आपण बाहेर गेलो तर कपडे वगैरे छान दिसले तर घेऊन येतो। बरं, घेऊन येण्यासाठी पण काही हे नाही आहे, तेवढ्या ह्याच्यामध्ये आपण त्या कपड्यामध्ये कम्फर्टेबल आहोत का, ते कपडे आपण कधीतरी घातले आहे का, हां कोणीतरी घातले, ते छान दिसत आहेत म्हणून आपणही छानच दिसू, आपल्यालासुद्धा ते कम्फर्टेबल वाटेल, किंवा आपल्याला खरंच त्या गोष्टीची गरज आहे का। बरं, घ्या तुम्ही, त्याचे पैसे जे असतात ना तर ते तुम्ही वेगळे काढून ठेवा, तेव्हाच घेऊ नका। त्याचे पैसे वेगळे काढून ठेवा आणि 5-6 दिवस विचार करा आणि त्याच्यानंतर विचार करा की खरंच ह्या गोष्टीची मला गरज आहे का, कधीचं बघितलं म्हणून मला घ्यायचं आहे। तर हे जे आहे तर हे तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर 2 नंबरला जे आहे तर बचत आधी करायची आणि खर्च नंतर करायचा। आता तुम्ही ठरवलं महिन्याच्या स्टार्टिंगला पासून ते शेवटपर्यंत आपल्याला किती पैसे लागतात, तर ते जे पैसे असतात तर तेवढे आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला 20,000 रुपये पेमेंट आहे आणि 10,000 रुपये जे आहे तर ते आपल्याला घर खर्चासाठी लागतात। त्याच्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा जे आपलं डेलीचं असतं ना, तर ते भाजीपाला, दूध, मुलांचं शिक्षण, येणं जाणं, खाणं पिणं, राहणं, म्हणजे तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल तर त्याचे तुम्ही बसनी जात असाल तर ट्रेननी जात असाल तर ते पैसे, किंवा तुम्ही बाईकवरती असाल, 4 व्हीलर घेऊन जात असाल तर पेट्रोल डिझेल जे पण लागतं त्याचे सर्व खर्च जे काढून जे आहे ना तर ते तुमचे किती राहतात, तर 10,000 रुपये तुमचे राहतात। तर त्याच्यामधले जे आहे ना तर ते 5,000 रुपये जे आहे तर ते बचत ठेवायचे। म्हणजे 5,000 नाही ठेवले तरी 3,000 रुपये जरी असले बचत ठेवले ना तरीसुद्धा खूप जास्त फरक पडतो। आता एकदमच प्रत्येक महिन्याला जे आहे ना तर ते 3,000 रुपये हे सेविंगचे पहिले अगोदर काढून घ्यायचे। कितीही खर्च आला, कुठे गावी जायचं असेल, कोणी आजारी असेल किंवा काही असेल, कोणाला उधार द्यायचे असतील,
तरीसुद्धा 3,000 साईडला काढून ठेवायचे आणि मग नंतर जे आहे ना तर ते उरलेल्या पैशामध्ये तुम्ही घराचं नियोजन करायचं आणि कुठे जायचं असेल तर ते पगार मिळाला ना सगळ्यात अगोदर मी जसं सांगितलं तसं तर पहिली बचतीची रक्कम साईडला काढून ठेवायची. जसं ती 30%, 20%, 10%. तुमचा पेमेंट खूपच कमी असेल तर तुम्ही 10%सुद्धा काढू शकता. म्हणजे 10,000ला ₹1,000 तेवढं तर आपण काढू शकतो. तर तसं करायचं. नंतर उरलेल्या पैशामधून महिन्याचा खर्च भागवायचा. हे जर का तुम्ही आता तुम्हाला स्टार्टिंगला जे आहे ना तर ते थोडं कठीण जाईल, कारण मन मारून स्टार्टिंगला जे आहे तर ते जगायला लागतं. आपल्याला सवय झालेली असते असं उधळण्यासारखी, की नाही कुठली पण गोष्ट पाहिजे असेल तर भेटून जाते, किंवा कुठे पण जायचं आहे ती गोष्ट घेऊन यायची, सेविंग नाही झाली तरीसुद्धा चालते, तर असं होऊन जातं. पण जेव्हा आपण ह्या ज्या सवयी लावतो, हे जी शिस्त लावतो, हे जे नियोजन करतो, तर तेव्हा जे आहे ना तर ते थोडीसे जे आहे तर तो त्रास होतो. तर होऊ द्यायचा असं काही नाही आहे. तेवढा जर आपल्याला त्रास झाला ना तर हे 2-3 महिने होईल आणि त्याच्यानंतर जशी आपली सेविंग आपल्याला दिसेल ना तसं आपल्याला अजून हुरूप येईल, की नाही अजून मी याच्यामध्ये सुद्धा जे आहे ना तर ते कमी करेल खर्च आणि अजून सेविंगमध्ये टाकेल, तर असं होतं. तर तसं तुम्ही करू शकता. नंबर 3 वरती जे आहे तर अनावश्यक खर्च कमी करायचे. अजिबात ज्याची गरज नाही आहे ना त्याची अजिबात खर्च करायची नाही. गरज आणि हवं आहे यातील फरक पहिला तर ओळखायचा. खरंच आपल्याला रोज घालायला जीन्स टॉप पाहिजेत आहे का? का फक्त आपण डेली एका कुर्तीवरती आणि लेगिन्सवरती किंवा प्लाझोवरतीच होऊन जाऊ शकतं आपलं. कारण तुम्ही जर का जीन्स टॉप घ्यायला गेले तर ₹1,000-1,200 कुठेच जात नाही. आणि तुम्ही जर का प्लाझो आणि कुर्ती घालायच्या म्हटलं ना तर 500, 400, 500, 300, 500, 300, 400, 500 जे आहे तर ते येऊन जातात. तर ते सुद्धा तुम्ही जे आहे ना तर ते वाचू शकता. तर मी पहिलं सांगितलं तसं कुणाचंही बघून तुम्ही काहीही करू नका. जे आपल्याला झेपेल ना त्याच गोष्टी करायच्या. कुणीतरी काहीतरी घेतलं, कुणाला तरी काहीतरी चांगलं दिसतंय तर तसं तुम्ही करायचं नाही. प्रत्येक गोष्ट जी आहे ना तर ती आपल्या पैशावरती हे करायचं, की आपल्याला तेवढं झेपतंय का, झेपत असेल तरच ते करायचं, नाही तर करायचं नाही. बाहेरचे म्हणजे खाणं, अनावश्यक शॉपिंग याच्यावरती एकदम नियंत्रण ठेवायचं आहे. बाहेरचं कुठे खायला जायचं नाही आहे, कुठे शॉपिंगला जायचं नाही. आता प्रत्येक महिन्याला तर आपण कुठे हे नाही आहे, म्हणजे दररोज आपण कुठेतरी बाहेर जात नाही. हां, आपण महिन्यातून एखाद्या वेळेस कुठेतरी तुम्ही गेले किंवा कुठेतरी तुम्ही शॉपिंगला गेल्या 3-4 महिन्यातून तरी चालेल. पण असं सारखंच जाणं बरोबर नाही आहे. त्याच्यावरती खूप जास्त खर्च होतो आणि आपल्याला कळतसुद्धा नाही आहे. असं होऊन जातं. तर ते तसं करायचं नाही. नंतर आहे तर ते डिस्काउंट किंवा ऑफर अजिबात कुठल्याच वस्तू खरेदी करायच्या नाही. कारण जेव्हा आपल्याला वाटतं ना की याच्यावरती डिस्काउंट आहे किंवा ऑफर आहे, ती वस्तू आपल्याला जर का कामाला येणार नसेल ना तरीसुद्धा आपण ती वस्तू जी आहे ना तर ती घेतो. ते कपडे असो, घरामध्ये एखादी लागणारी वस्तू असो किंवा काही असो, ती आपण घेतो. कारण आपण काय म्हणतो की जेव्हा गरज पडेल तेव्हा पडेल. पण आत्ता जी आहे तर याच्यावरती डिस्काउंट आहे तर भेटून जाईल ना, जेव्हा कामात येईल तेव्हा घेता येईल, यूज करता येईल. तर तसं करायचं नाही आहे. जेव्हा तुम्हाला खरंच गरज आहे ना तर तेव्हाच घ्यायची ती वस्तू, तेव्हाच त्या गोष्ट जी आहे तर ती घ्यायची. कपडे असू दे, घरातली एखादी वस्तू असू दे, तर ती त्याच्यावरती डिस्काउंट आहे ना म्हणून आपण अजिबात घ्यायला जायचं नाही. 4 नंबरला जे आहे तर ते येतं इमर्जन्सी फंड, जो तुम्ही नक्कीच तयार करायला पाहिजे. दवाखान्याचे किंवा अनपेक्षित जे एकदमच येतात ना अशा खर्चासाठी हे जे पैसे असतात तर हे वेगळे ठेवायचे. तर हे जे पैसे असतात ना तर हे असे वेगळे ठेवायचे जे एकदमच खर्च निघून येतात. कुठेतरी एकदम गावी जाणं झालं आहे, कुठेतरी दवाखान्याचं काम आलेलं आहे, तरी याचे जे पैसे असतात ना दर महिन्याला तुम्ही ₹500 जरी साईडला ठेवले ना तरीसुद्धा होऊन जातील. तर असे हे म्हणजे एकदमच तुमच्याकडे तुमचे सेविंग झाले किंवा घरातला घर खर्च वगैरे होऊन जे आहे ना तर ते पैसे उरत असतील तर ते इमर्जन्सी फंड मध्ये जे आहे ना तर ते त्याच्यामध्ये टाकायचे, इमर्जन्सीमध्ये ठेवायचे किंवा दवाखान्याचे जे आहे तर ते तसे तुम्ही ठेवू शकता. 5 नंबरवरती आता मी तुम्हाला गुंतवणीचं म्हणजे पैसे गुंतवण्यासाठी पर्याय देते. त्यासाठी काय करायचं की बचतीसाठी एक खातं ठेवायचं की ज्याच्या ह्याच्यातून आपल्या घराची EMI किंवा गाडीची EMI किंवा कुठे काहीच खर्च गेला नाही पाहिजे. तो फक्त सेविंगचंच अकाउंट पाहिजे.
तिथे अजिबात कुठलाही खर्च एकदम काढायचा नाही आहे. तो स्पेशली तो खातच तसं पाहिजे, तो अकाउंटच तसा पाहिजे. त्याच्यानंतरचं जे आहे तर SIP तुम्ही करू शकता, पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही टाकू शकता, बचत गट करू शकता, एखादी BC लावू शकता. BCचे सुद्धा पैसे जर का आले तर ते सुद्धा एकदम तुम्ही 10 जणींची जर BC लावली ₹1000 महिन्याला, तर 10 महिन्यामध्ये तुम्हाला ₹10,000 येतात. तर ते सुद्धा तुम्ही एकत्र गुंतवू शकता कुठेतरी, किंवा तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची असेल, एखादी वस्तू घ्यायची असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही जे आहे ना तर ते गुंतवू शकता. मी माझ्या घरातल्या बऱ्याचशा ज्या फ्रीज आहे, फिल्टर आहे, TV आहे, तर अशा मोठ्या-मोठ्या ज्या वस्तू आहे ना, तर ते BCवरतीच घेतल्या आहे. माझ्या विंडोला ज्या लावल्या आहे, ग्रिल लावलं आहे, सेफ्टी डोअर लावलं आहे, तर हे जे आहे ना, तर हे माझं BCवरती झालं आहे. जेव्हा BC लागली ना, तर ते पैसे इकडे-तिकडे ना घालवता मी कधीतरी सोन्याचं काहीतरी केलं आहे, कधीतरी मुलांच्या शाळेसाठी यूज झाले, तर त्याच्यासाठी मी BC लावते. BCमधून आपल्याला असं वेगळं असं व्याज वगैरे काही मिळत नाही आहे, पण जे आपले पैसे असतात ना, तर एकत्रित येतात असं म्हणायला हरकत नाही. कारण 10 महिने आपण एकत्रित जर ₹1000 जमा केले ना, तर ते होणार नाही. पण 4 बायकासोबत आहे असं म्हणून जर का आपण ₹1000 जमा करायला लागलो ना, तर 10 महिन्यांनी ₹10,000. आता तुमचा नंबर 10 महिन्यामध्ये कधी पण येऊ शकतो. एकदम स्टार्टिंगला पण येऊ शकतो, मध्ये येऊ शकतो किंवा लास्टलासुद्धा येऊ शकतो. तरीसुद्धा तुम्ही ते कुठेच खर्च करायचे नाही आहे. ते तुम्ही BCचे पैसे जे असतात ना, तर ते तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी अशा एक तर तुम्ही मुलांची फी देण्यासाठी यूज करू शकता, किंवा तुम्ही घरामध्ये तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल त्याच्यासाठी यूज करू शकता, किंवा तुम्ही एखादं म्हणजे तुमचं आता बँकचं अकाउंट आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही ₹10,000 टाकून देऊ शकता. ते बँकेवालेसुद्धा तुमचे जर ते पैसे बँकेमध्येच राहिले तर त्याच्यावरती ते तुम्हाला काहीतरी 300, 350, ₹400 काहीतरी व्याज देतात. तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर जे आहे तर म्हणजे FD आहे. FDमध्ये पण तुम्ही गुंतवू शकता. आपण कुठल्याही ठिकाणाची माहिती न घेता पैसे गुंतवायचे नाही. ही सगळ्यात मोठी टिप्स आहे, की कुठल्याही ठिकाणच्या आपण काय करतो, की एखादं जण आपल्याला सांगतं, की नाही एका रात्रीमध्ये तुम्हाला जे आहे तर ते 10,000चे ₹20,000 करून दिल्या जातील आणि एवढे-एवढे पैसे तुम्ही गुंतवा. तर अशा ठिकाणी अजिबातच गुंतवायचे नाही. हे डबल वगैरे काही होत नाही. जे असतात ना आपले ते सुद्धा जातात, आणि कितीही जवळचं असलं तरी असल्या कुठल्याच गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाही. जिथे तुम्ही काम करून तुम्हाला पूर्ण महिन्याचे ₹20,000 मिळत आहेत, इथे तुम्हाला डायरेक्ट 10,000चे ₹20,000 एका महिन्यामध्ये, एका रात्रीमध्ये किंवा एका आठवड्यामध्ये कुठून मिळणार आहे? एका वर्षामध्ये नाही, 10 वर्षामध्ये सुद्धा मिळू शकत नाही. तर त्याच्यावरती अजिबात विश्वास ठेवायचा नाही. असं काहीही होत नाही. जिथली आपल्याला माहिती पूर्णपणे नाही आहे ना, तिथे अजिबात पैसे गुंतवायचे नाही, आणि हे खूप जास्त फ्रॉड झालेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या अकाउंटवरती जरी पैसे असतील ना, तरीसुद्धा कोणालाही OTP वगैरे द्यायचा नाही आहे. ते सांगतात की नाही तुम्ही फक्त आम्हाला OTP द्या, आम्ही बँकेतून वगैरे बोलतो, तर त्यांना सांगायचं की नाही, मी बँकेमध्ये येते आणि तिथे येऊन मी तुम्हाला OTP देते. मी इथून तुम्हाला OTP देत नाही. कारण ते सांगतात ते फ्रॉड असतात. तर तुम्हाला बँकेमध्ये यायची गरज नाही आहे. तुम्ही घरूनच जे आहे तर ते करू शकता. तर आपण पण एवढा आळशी असतो ना, की घरात बसून जर आपले बरेचसे जे कामं होत असतील, तर आपण सुद्धा हो म्हणून देतो, की हां ठीक आहे चालेल. OTP देऊन टाकतं, आणि ते पैसे कधी, कुठे, कसे जातात ते आपल्यालासुद्धा कळत नाही. जेव्हा मेसेज पडतो ना, तेव्हा कळतं, की अरे पैसे तर गायब झालेले आहे, आणि तेव्हा तो काहीही आपण करू शकत नाही. तो सुद्धा निघून गेलेला असतो. तर असं होऊन जातं. नंबर 6 वरती आहे छोटे-छोटे टप्पे. एकदम मोठी रक्कम वाचवण्याचा विचार अजिबात करायचा नाही. आता ज्याला ₹50,000 पेमेंट आहे, तो एकत्रित ₹20,000 वाचवू शकतो किंवा ₹10,000 वाचू शकतो. आपण जे आहे ना, तर ते ₹3,000 वाचवायचे. जास्त एकदमच जास्त वाचवण्याचा विचार अजिबात करायचा नाही. दर महिन्याला थोडी-थोडी जर बचत तुम्ही करत राहिलात ना, तर एकदम ती खूप जास्त होऊन जाते. किंवा तुम्ही जर का असं घराचं व्यवस्थित नियोजन केलं ना, तर त्याच्यातले सुद्धा अजून पैसे तुम्ही त्याच्यामध्ये वाढवू शकता. 3,000चे 3,200, 3,500, 3,700 जसे जेवढा पण तुमचं एक्स्ट्राचे जे पैसे राहतील ना, तर ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. नंतर पुढच्या महिन्यामध्ये जे आहे ना, तर ते तुमचं नेहमीचं रुटीन, की एवढे पैसे ₹3,000 साईडला काढायचे आणि बाकीच्या उरलेल्या पैशामध्ये घर खर्च वगैरे येणं-जाणं सर्व काही चालवायचं. तर तसं तुम्ही करू शकता. पण ह्या महिन्यामध्ये जर मी
500 रुपये 3500 रुपये टाकले आहे सेविंग अकाउंटमध्ये, तर पुढच्या महिन्याला मी 2500 टाकेल असं व्हायला नको, अजिबात नको. ते तुमचे जेवढे जातील ना सेविंग अकाउंटला तर तेवढे चांगलंच आहे. त्याच्यानंतर क्रेडिट कार्डचा वापर टाळा, अजिबात करू नका. क्रेडिट कार्डचं ना अजिबात करू नका, कारण याच्यामुळे ना आपण काय करतो की आपल्याला तेव्हा आपल्याला कळत नाही. जेव्हा आपण खर्च करतो तेव्हा आपण खर्च करत जातो आणि एकदमच जेव्हा आपल्याला भरायची वेळ येते ना तेव्हा कळते की क्रेडिट कार्ड म्हणजे काय. तर त्याच्यामुळे जे आहे ना एवढं सारं नुकसान होऊन बसतं आणि आपल्याला जेव्हा आपण खर्च करतो तेव्हा आपल्याला कळत नाही. तेव्हा आपण नको असलेल्या गोष्टी, हव्या असलेल्या गोष्टी, नको असलेले सामान काहीही घेत सुटतो की नाही आहे आता माझ्याकडे जे आहे तर ते क्रेडिट कार्ड आहे तर मी देईल असे पैसे म्हणून. मला आता काही सध्या पैसे लगेच द्यायची गरज नाही आहे, मी हळूहळू जे आहे तर ते पैसे देईल. तर असं आपण करतो आणि क्रेडिट कार्डचा वापर अजिबातच करायचा नाही आहे. तर ह्या 7 टिप्स वापरून तुम्ही तुमची जी आर्थिक परिस्थिती ती सुधारू शकता. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.